प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला जाहीररित्या विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर। आर्वी विधानसभेसाठी प्रहारकडून जय बेलखेडे उमेदवार म्हणून जाहीर। वर्ध्याच्या करंजा घाटगे येथे प्रहारच्या सभेत प्रहारचा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार बच्चू कडू यांनी स्टेजवर घोषित केलाय। BRS मधून प्रहारमध्ये प्रत्यक्ष केलेल्या जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेचा प्रहारचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे। आता आर्वी विधानसभा क्षेत्रातून तिहेरी लढत असणार आहे। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। मी ठरवलं ज्या दिवशी सत्कार्य करू त्या दिवशी सत्कार घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। नाशिकमध्ये आयोजित कृतज्ञता सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना सांगितले की मी ठरवलं ज्या दिवशी सत्कार्य करू त्या दिवशी सत्कार घेऊ। फडणवीस यांनी सांगितले की हा सत्कार घेण्यासाठी त्यांच्यावर अनेकांचा आग्रह होता, पण त्यांनी तो वारंवार नाकारला होता। मात्र आध्यात्मिक शक्ती आणि सज्जन लोकांचे आशीर्वाद घेण्याची संधी त्यांना सोडता आली नाही। फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी समाजातील जातीभेद नष्ट करत सज्जन शक्तीला एकत्र केलं होतं। महानुभव पंथाचं समाज घडवण्याचं मोठं कार्य केलं आहे। त्यांनी मराठी विद्यापीठ स्थापनेची आपल्या सरकार कटिबद्ध असल्याचंही स्पष्ट केलंय आणि 5 वर्षात विद्यापीठांची सुंदर इमारत उभारण्याचं आश्वासन दिलंय। तसंच ते म्हणाले, नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत, पण त्याची मला चिंता नाही, तुमचा आशीर्वाद आहे। फडणवीस यांनी महानुभव पंथांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला आणि पुढील 5 वर्षात सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय। बघूयात यावेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। आयोजित केला आणि कारंजेकर बाबा मगाशी म्हणत होते, ही गोष्ट खरी आहे की गेले वर्षभर सातत्याने ही सर्व मंडळी, मग बाळासाहेब असतील, ननावरेजी असतील, दिनकरण्णा असतील, बाबांसोबत माझ्याकडे यायचे की आम्हाला कृतज्ञता सोहळा घ्यायचा आहे आणि मी काही ना काही कारणाने टाळायचो। कारण जीवनामध्ये पहिलेपासून एक मंत्र ठरवलाय की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पूर्ण केला तर सत्कार घ्यायचा नाही। ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा। आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो, पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे, कृतज्ञता सोहळा आहे, हा केवळ समाजातल्या सगळ्या लोकांचा सोहळा नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे संत, महंत, आचार्य, आमच्या या ठिकाणी जेवढे आमच्या पंथातले सगळे प्रमुख लोक आहेत, हे सगळे या ठिकाणी येणार आहे आणि ते सगळे मिळून तुमचा हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहेत। सर्व तपस्विनी येणार आहेत। तर मला देखील मोह झाला की इतका मोठा अशा प्रकारचा समाज आणि समाजातली ही एक आध्यात्मिक सज्जन शक्ती ही एकत्रित येत असेल आणि त्या सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असेल तर आपण जरूर त्याच्याकरता गेलो पाहिजे। हा कृतज्ञता सोहळा आहे, माझ्याकरता आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा। खरं तर मगाशी उल्लेख झाला की गेले 30-32 वर्ष सातत्याने महानुभाव पंथाशी माझा अतिशय जवळचा संबंध आला। अनेक कार्यक्रमांना हजर राहता आलं, अनेक लोकांशी जवळचे संबंध आले। मगाशी अविनाशजी ठाकरे सांगत होते की
अनेक मंदिरांना देखील त्यांनी मी भेटी दिल्या, अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत राहिलो. त्यामुळे मानोबा पंथाशी, मानोबा पंथाच्या कार्याशी अतिशय जवळची ओळख होती. आणि वर्षानुवर्षे मी पाहत होतो की अतिशय निस्वार्थ भावनेने आमच्या मानोबा पंथाचे लोक समाजामध्ये काम करताना दिसतात. खरं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळी या पंथाच्या माध्यमातून समाजाचं एकत्रीकरण केलं, तो काळ जर आपण बघितला तर आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या विचारावर, आपल्या ईश्वरावर एक फार मोठं आक्रमण चाललेलं होतं. एक फार मोठ्या संकटाचा सामना आम्ही करत होतो. आणि या संकटाचा सामना करताना आमच्याही समाजाची परिस्थिती अशी होती की समाज खंडित होता, विखंडित होता, दुभंगलेला होता. समाजामध्ये विषमता होती. एका विचारानं पुढे जाण्याची मानसिकता ही समाजामध्ये पाहायला मिळत नव्हती. ज्या विषमतेने आम्हाला घेरलं होतं, ती विषमताच हळूहळू आम्हाला गुलाम बनवत होती. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये 800 वर्षापूर्वी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या ठिकाणी एक सन्मार्ग दाखवण्याचं काम हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. पाहतो की इतका मोठा समाज आहे, पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातून खूप मागण्या आहेत, मोर्चे आहेत, काहीतरी चाललेलं आहे असं कधीच दिसत नाही. खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला. जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या तीर्थस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली, स्मशानभूमीवर अतिक्रमण झाली, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला. पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही, आपलं जे काही बळ होतं, आत्मबळ होतं, ते आत्मबळ, आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही. आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन, कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, कुठल्याही गावात जा, तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडतात. ही खऱ्या अर्थानं आपली शक्ती आहे, ही आपली ताकद आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे, हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली. समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला पॉझिटिव्ह अहवाल देखील दिला. दुर्दैवाने अहवाल आणि सरकार गेलं. आणि सरकार गेल्यानंतर तो अहवाल भाषणात गुंडाळण्यात आला आणि सभागृहात घोषणा करण्यात आली की मराठी विद्यापीठ तर होणार, पण ते मुंबईमध्ये होणार. पण सुदैवाने मला असं वाटतं की श्री चक्रधर स्वामींचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता की पुन्हा एकदा आपलं सरकार आलं. आणि त्यानंतर आम्ही तो अहवाल बाहेर काढला. खरं म्हणजे मोहनदादांना माहिती आहे, तेच सारखा फॉलोअप या सगळ्या गोष्टीचा करतात. त्याच्यामुळे आम्ही तो अहवाल बाहेर काढला आणि मी ठणकावून सांगितलं, मुंबईमध्ये 100 विद्यापीठ आहेत, पण ज्या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला, ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला, ज्या ठिकाणी मराठीचं इतकं मोठं साहित्य तयार झालं आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा सन्मान करायला आपल्याला शिकवलं, त्या रिद्धपूरलाच मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. आणि आपण ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे किती अडचण आहे. कुलगुरूच्या खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल.
गेल्या निवडणुकीत लोकांची गैरसोय झाली, ती आता होता कामा नये. निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला, त्याचं स्वागत करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि स्पष्ट केले की गेल्या निवडणुकीत झालेल्या गैरसोयी आता वाव मिळू नये. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि या दिशेने निवडणूक आयोगाने महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरपट्टी संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असंही सांगितलं आणि नाशिककरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. सिडकोतील घरांना फ्री होल्ड करण्याच्या मागणीवर देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केल्याचं सांगत या रस्त्याचे अनेक भाग तयार झाले असून उर्वरित कामांचा भाग लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना लवकरच हा महामार्ग खुला होईल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मीवर 2 चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यांनी सांगितलं की धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम या चित्रपटाद्वारे केलं जात आहे. एका चित्रपटात सर्व विचार मांडणे शक्य नसल्यामुळे दुसऱ्या भागाची निर्मिती करण्यात आली आहे. शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शक नियमांचं समर्थन करत सांगितलं की गेल्या वर्षीत निवडणुकीत लोकांना झालेली गैरसोय यावेळी होऊ नये. निवडणूक आयोगाने घेतलेल्या चांगल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे आणि घरपट्टी संदर्भात लवकरच निर्णय होईल आणि नाशिककरांना दिलासा मिळेल. पालकमंत्री महोदय सातत्याने त्याच्या पाठीशी आहेत आणि त्याचबरोबर सिडको मधली जी घरं आहेत ती फ्री होल्ड करण्यासंदर्भात देखील मागणी आहे. तो देखील निर्णय सकारात्मक आपण घेऊ. शेवटी हे लोकांना दिलासा देणारे निर्णय घेणारे सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार. त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे लोकांच्या बाजूचा निर्णय घेईल. नाशिक मुंबई महामार्गाची आपण स्वतः पाहणी केली होती, मात्र अजूनही नाशिक मुंबई महामार्ग जो आहे या संदर्भामध्ये मी स्वतः पाहणी केली. स्वतः पालकमंत्री त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. अनेक ठिकाणचा जो रस्ता होता तो बनवलाय. काही ठिकाणी जे काही काम राहिलेलं आहे ते देखील लवकरच होईल आणि जे काही नाशिक मुंबईचा अंतर जे प्रवास कमी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल. केदार दिघे असं म्हणतात की त्याचे पुरावे आतापर्यंत का नाही दिले? नाही, यामध्ये मी आता एवढंच सांगतो, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2 काल पासून परवापासून सुरू झालेला आहे. संपूर्ण राज्यभर मोठा प्रतिसाद आहे. सगळेच थिएटर हाऊसफुल आहेत आणि धर्मवीरला पहिल्या सिनेमाला यश मिळालं. अगदी तो ब्लॉकबस्टर ठरला. असाच हा देखील ब्लॉकबस्टर होईल आणि यशस्वी हा सिनेमा होईल. दिघे साहेबांचं कार्य, दिघे साहेबांचं जे काही विचार आहेत हे पुढं नेणारं, किंबहुना दिघे साहेब काय आहेत हे जगासमोर त्यांची ओळख जी झाली पहिल्या सिनेमात ती अधिक घट्ट करण्यासाठी हा सिनेमा दुसरा पार्ट 2 केलेला आहे. आणि दिघे साहेबांचं कार्य एका सिनेमामध्ये साचेबद्ध होऊ शकत नाही आणि म्हणूनच हा पार्ट 2 केला आहे. हा पार्ट 2 जो आहे हा खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी काही कार्यपद्धती जी आहे ही कार्यपद्धती जगासमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि तो हिंदीमध्ये देखील आपण करतोय. अनेक राज्यातून मागणी आल्यामुळे त्यामुळे मी धर्मवीर पार्ट 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे, आज पत्रकार परिषद झाली की जे गुन्हेगार आहेत उमेदवार त्यांच्या संदर्भातली वृत्तपत्रामध्ये 3 वेळा जाहिरात द्यावी. नाही, निवडणूक आयोगाची जी काही नियमावली आहे त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये नियमाने कामकाज झालं पाहिजे, नियमाने लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे. त्याप्रमाणे निवडणूक आयोग जे आहे हे काम करतोय आणि नक्कीच त्याचं जे काय आहे लोकशाहीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आणि त्यांनी असंही म्हटलंय की मागच्या वेळेस जी निवडणूक झाली त्यामध्ये लोकांना थोडं थांबावं लागलं, लोकांची गैरसोय झाली, ती यावेळेस होता कामा नये. त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला, त्याचं स्वागत. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल.
सामान्य माणसाने मला 4 वेळा निवडून दिलं असं बच्चू कडू म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी कारंजा घाडगे येथे प्रहारमध्ये प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात जोरदार भाषण केलं. त्यांनी सांगितलं की सामान्य माणसाने मला 4 वेळा निवडून दिला आहे, त्यावर त्यांनी विशेष भर दिलाय. कडू म्हणाले, काँग्रेस लढत असताना शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर होती आणि आता तेव्हा प्रहारचं स्थान होतं. आमच्या राज्य आल्यानंतरही 3ऱ्यात राहील असं देखील त्यांनी म्हटलं. 2022 मध्ये मोदी सरकारने दिलेल्या घरकुल योजनेबद्दल टीका करत बच्चू कडू म्हणाले, 2022 मध्ये घरकुल देणार होते, पण ते घरकुल कुठे गेलं? त्यांनी विचारलं की 75 वर्षानंतरही सामान्य माणसाच्या हातात काहीच आलं नाही आणि शेतामालाला किमतींबाबतही त्यांनी सरकार फक्त वादे करत असल्याचं म्हटलं. कडू यांनी सामान्य माणसाच्या संघर्षावर भर दिला आणि सांगितलं की 75 वर्षात ना काँग्रेस ना भाजपने काहीच साध्य केले. त्यांनी राजकीय पक्षांवर टीका करत सांगितलं, सामान्य माणूसच क्रांती घडवतो आणि त्यांच्या पाठिंबावरच त्यांनी 4 वेळा आमदारकी मिळवली आहे. कडू यांनी नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीत संदर्भ देत म्हटलं, नोव्हेंबरचा गुलाल जय दादाच असेल असंही ते म्हणाले. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. ती भक्ती आणि शक्तीचा मिलाप आहे आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे. काँग्रेस म्हणा का भाजपा, दारू तेच आहे, लेबल बदललं आहे, अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज दबलेला का आहे? कलेक्टर, तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी मंत्रालयाचा असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा, तो सामान्य माणसाकडून इथं घेणारी गडचिपी जर पाहिली तर लोकांना राग आहे, हो प्रचंड राग आहे. मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर कामं होत नाही, फोन केल्यानंतर कामं होत नाही. तुम्ही आज जर भाजपाचं आपण बोलतोय, देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे, काय हाल आहे विद्युतचे? 15 महिना 2 महिने डीपी बसवले जात नाही, कसे पिकं जगत असेल? पण तुमची सत्ता होती, आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही, आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही, तरी एक महिना भेटतं का? विचारा शेतकऱ्याला. डीपी साधी 1 महिन्यानंतर पाणी द्यायचं, म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा, सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या, यावर एकच खरं तर उपचार आहे, तो म्हणजे महाशक्तीचा. आणि आम्ही प्रचंड पर्याय, चांगला सक्षम पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू. बजेटचा ढाचाच बदलायचा आहे आम्हाला. आजही काँग्रेस आणि बीजेपीच्या बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला. काय फरक पडला बजेटमध्ये? आखरी बदल केव्हा म्हणतोय? कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का? असं नाहीये. बजेटमध्ये काय अवस्था आहे? 75% आजही अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे. तिथे शेतकरी कुठे आहे बजेटमध्ये? तुमचा दिव्यांग आहे तिथे. त्या उद्धव साहेबाचं बजेट असू दे, अजितदादाचं असू दे, का फडणवीस साहेबांचं असू दे, शिंदे साहेबांचं असू दे, बजेटचा ढाचाच बदलला नाही हो. तुम्ही सांगा, 75% या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारावर जात असेल तर सामान्य माणसासाठी शिल्लक काय? तुमचा कॅमेरा मॅन असेल, काय भेटतं त्याला? काहीच भेटत नाही. जे अधिक कष्ट करतं ते उपाशी मरतं, जे बेमानीनं जगतं ते मस्त आलेशाम जिंदगी जगत. यावर प्रहार आहे. आणि दादा आमच्या सोबत आहे. मी सांगतोय 100%. आजची तुम्ही गर्दी जर पाहिली, पाऊस आल्यावरही लोक इंचभर पण मागं हटले नाही. कदाचित हे दुसऱ्या नेत्याची सभा असती तर लाईव्ह दाखवली असती तुम्ही. दुर्दैव आहे, काही चॅनलनं दाखवलं असेल, पण एवढा पाऊस धोधो पडत असताना सुद्धा किती प्रेम लोकांचं असावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची सभा आहे. आणि विदर्भाची पहिली, म्हणजे या वर्धेतली पहिली सीट मी सांगतो जयदादाची घोषित होणार, आमदार होणार, कोई नाही रोक सकता उनको. याचा प्रचार घरोघरी जाऊन केला जाणार. बिलकुल, आम्ही पूर्ण वेळ देऊ. आम्ही झाली घोषणा. आम्ही तर सांगितलं उमेदवारी नाही, आमदार घोषित केलं आम्ही. उमेदवारी तो बात में की बात आहे. भाऊ, प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की 8 ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान राजकीय उलटापालट होण्याची मोठी शक्यता आहे. यात तुमच्या देखील पक्षामध्ये काही राजकीय पक्षाचे काही नेते प्रहारकडे लागणार का, किंवा प्रहारमध्ये येऊन उमेदवारी लढणार? खूप मोठी रांग आहे व्यवस्थित. तुम्ही एक सांगा, इकडल्या 3 पक्षाची युती आघाडी आणि इकडे 3 पक्षाची युती. आघाडी ते 3-4 पक्ष आहे आणि युतीत पण 3-4 पक्ष. आता तिकीट एका जणांना दिल्या जाणार,
4 जण कुठे यांच्या मतानं ऐकणार आहे? आम्ही जेव्हा सक्षमपणे उभा करू ना, तर ही सगळी लढाई खऱ्या अर्थानं चित्रच बदलणार आहे. लोकांना तुम्ही सांगा, तिसऱ्या आघाडीनं दिल्ली ताब्यात घेतली, पंजाब ताब्यात घेतलं, ममता बॅनर्जीनं तिकडे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आपली सत्ता कायम ठेवली. बिहारमध्ये तेच झालंय. हे जे आरोप करतात किंवा तिसरी आघाडी म्हणजे सत्तेतली आघाडी, तुमच्यावर शिवसेनेवर आरोप होता ना, वसंतराव नाईकची सेना म्हणायचे, यशवंतरावची सेना म्हणायचे. जेव्हा शिवसेना निर्माण झाली, जन्माला आली, तेव्हा काँग्रेस आणि भाजपच्या मदत किंवा जनता दलच्या मदतच तिसरी शिवसेना होती. तर तुम्ही तिसरे चालतंय, आमची तिसरी चालत नाही. ही जी काही पद्धत आहे किंवा आरोप आहे हे बिनबुडाचे आहे. मी तिसरा म्हणूनच 4 वेळा निवडून आलो ना. माझ्याकडे भाजपचा कॅन्डिडेट असतं, काँग्रेसचा असतं. तिसरा लोकांना दिला ना, 1 वेळा नाही 4 वेळा दिला. लोकांची जी आदत लागली आहे नेत्यांचं भाषण आणि धर्माचं राजकारण, हे तोडणार आहोत. त्याला व्यवस्थित तोडणार. काम करावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. बोंबलून मतं भेटणार नाही. इथं प्रहार उभी आहे. महाराष्ट्रातल्या राजूजी शेट्टी आहे, वामनराव चटप आहे, शंकरांना धोंडगे आहे, विषयच नाही. जर वंचित सोबत आली तर वंचितला काय मत आहे का या सगळ्या संदर्भात राजूजी शेट्टी आणि संभाजीराजे बोलणार. मला जबाबदारी आहे लोक ग्राउंड मध्ये राहायची, मैदानावर. तिकडे काय बॅटिंग करायचं ते करून तिकडे. भाऊ उपट मागत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी योजना तयार केल्या जातात. या इलेक्शन मध्ये आता परिणाम पडेल. कसं आहे, अगदी वेळेवर योजना का आणली का एमपी मध्ये ते सक्सेस झाले आणि एमपीत आपलं या योजनेनं सत्ता आली म्हणून ती काही आपुलकी म्हणून नाही, जिव्हाळा म्हणून नाही किंवा दुःख पाहून योजना आली नाही, तर ते मताचं राजकारण म्हणून आली. हे तेवढंच सत्य आहे. तुम्ही सांगा, त्या दिव्यांगांना 200 रुपये पासून महिना सुरू झाला, नंतर 600 झाला, 1000 केला. आम्ही भांडलो 1500 झाला आणि लाडकी बहीणला डायरेक्ट 1500 दिले. गरज कोणाला यावं? ज्याला 2 पाय नाही, ज्याला हात नाही, डोळे नाही. इथे तुम्ही 3-3 महिने पगार देत नाही. तुमचा सामान्य माणसाबद्दलचा जो भाव आहे तो सेवाभावनी आहे, तो राजकीय भाव आहे आणि इथेच खरं तर मार खाणार आहे. तिसऱ्या आघाडी आहे ना. का बरं? सगळे सक्षम महिला भेटेल तर करू. म्हटलं दाखवू ना, वेळ दाखवून ना. बी टीम आहे का अ टीम आहे हे कोण ठरवणार? आणि यांची काय अवकाश आहे ठरवायची? तुम्ही केलं राज्य काय बदल केलाय तुम्ही राज्यामध्ये? आजही शेतकरी आत्महत्या करतं का नाही करत? सोयाबीनचे भाव 2000 रुपये कमी दिले. आजही सोयाबीन पूर्ण जमीनदोस्त झाली. एक शब्द नाही आहे काँग्रेसवाल्याचा आणि भाजपवाल्यांचा पण नाही आहे. कापसाचे भाव आम्ही आमच्या राज्य सरकारनं नितेश राणे यांचा अचलपूर येथे आक्रोश मोर्चा व धर्मसभा, पोलिसांचा चोख बंदोबस्त. भाजप नेते नितेश राणे यांच्या अचलपूर येथील आज होणाऱ्या सभेला सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राणे यांच्या आक्रोश मोर्चा व धर्मसभेला मान्यता देण्यात आली आहे. राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे 2 समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अचलपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यातील जमावबंदी आदेशही लागू करण्यात आलेले आहेत. नितेश राणे हे दुपारी मुंबईवरून विमानाने नागपूर व नागपूरवरून कारने अचलपुरात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजप व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उत्सुक आहेत. अचलपूर आणि परतवाडामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस कर्मचारी, SRPR, CP व QRT कंपनी, 3100 पेक्षा जास्त वाहनाद्वारे अचूक शहरात गस्त घातली जात आहे. या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अचलपूर शहराला पोलीस ठाण्याचे स्वरूप प्राप्त झालंय. परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणे यांची बाईक रॅली आणि सभा यांचं आयोजन होणार आहे. याच्यामध्ये आयोजकांनी जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता, त्याच्यामुळे पोलिसांनी याचं परमिशन नकार दिली होती. याच्यानंतर आयोजकांना रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती. त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील, परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे.
तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे। ते रूट आहे चांदूर बाजार नाका, अचलपूर नाका, माळवेश्वरपुरा गेट, बियाबानी, पोस्ट अचलपूर, झेंडा चौक, तहसील कार्यालय, जयस्तंभ चौक, सदर बाजार, टीव्ही टावर चौक, नरसिंह मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर। पोलीस अत्यंत तयार आहे। याच्यामध्ये पोलिसांनी जवळजवळ 150 पोलीस ऑफिसर्स यांना तैनात केलेले आहे। या बंदोबस्तामध्ये जवळजवळ 1200 पोलीस अंमलदार, ज्यामध्ये QRT, RCP, SRPF असे विविध घटकातील समावेश आहे। तरी या माध्यमातून माझी सर्व जे अचलपूरवासी आहे किंवा परतवाडावासी आहे सर्वांशी निवेदन आहे आणि सर्वांना आव्हान आहे की याच्यामध्ये आपण कोणताही अफवा किंवा र्युमर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडिया याच्यावर जे आहे कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा क्लिप जे आहे ते व्हायरल करू नये। जरी आपल्या निर्देशनात असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप आली असेल तर याच्याशी आपण नजदीकचा जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण सूचित करावा आणि शहरामध्ये अचलपूर शहरामध्ये, परतवाडा शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी पोलिसांना सहयोग करा। धन्यवाद। महाराष्ट्रावर कुठलाही दबाव नाही, आम्ही वित्त विभागाशी चर्चा करून सगळ्या योजना राबवतो असं दीपक केसरकर म्हणाले। शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात आयोजित प्रौढ साक्षरता कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केलं। त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रावर कुठलाही आर्थिक दबाव नाही आणि सगळ्या योजना वित्त विभागाशी चर्चा करून राबवल्या जातात। केसरकर म्हणाले, प्रौढ साक्षरता हा महत्त्वाचा विषय असून प्रौढ व्यक्तींना जीवनात यशस्वी कसं होता येईल यावर आजच्या कार्यक्रमात चर्चा होणार आहे। जागा वाटप आणि निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जागा वाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केसरकर यांनी सांगितलं, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। फिरत्या मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया देत राज्यातील फिरत्या मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावर केसरकर म्हणाले, राज्याचा विकास महत्त्वाचा आहे, कोण मुख्यमंत्री आहे हे महत्त्वाचं नाही, लोकांचा प्रतिसाद आणि राज्याची स्थिरता हीच प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलं। शाळा हस्तांतराबाबत केसरकर म्हणाले की अनेक समूहांनी शाळांना मदत करावी ही संकल्पना आहे, विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असल्याचं, शाळेचं हस्तांतर करणं ही नियमित प्रक्रिया असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आनंद दिघे मृत्यू प्रकरणावर बोलताना केसरकर यांनी असं वक्तव्य होऊ नये असं सांगत जे वक्तव्य करत असतील त्यांना विचार असं उत्तर दिलंय। आव्हाड क्लिपवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं, एन्काउंटर मुद्दाम केलं जात नाही, महाराष्ट्राचं कुठेही घडत नाही, चौकशी करण्यात येत असून सत्य बाहेर येईल असं त्यांनी सांगितलं। आल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष ही प्रक्रिया चालली, त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे। कारण तुम्ही किती काळ थांबू शकता ह्याला सुद्धा मर्यादा असते। तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला, कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं। असं तुम्ही सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही, कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णयसुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला ज्यांचे प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का किंवा त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते? नाही, आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही सर, कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार। शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबतचे निर्णय कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्याचा जो कंत्राटी पद्धतीचा हे बघा, हे काय परमनंट सोल्युशन नाही। जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार सुद्धा शिक्षकांनी केला पाहिजे। आपल्या पुढचा विचार करता कामा नये। शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही, कारण काही लोक कोर्टात गेलेले असतात, अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो। आदिवासी भागांमध्ये बघा, आज शिक्षक नाही आहेत कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो। काही ठिकाणी तर 5-5 मुलांच्या शाळा आहेत, 10-10 मुलांच्या शाळा आहेत, म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे, मग त्याला 2-2 टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात
ती त्याच्यापासून वंचित राहतात, चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून. त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे 2 फायदे होतील की एक जे BEd DEd रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत, आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल. सर, धर्मवीरचा एक प्रश्न आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंदीगेंच्या मृत्यूचं अनेक जण वक्तव्य करत आहेत, त्याचं मला असं वाटतं की हे वक्तव्य खरं तर होऊ नयेत, कारण त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आता वक्तव्य ज्यांनी केले त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत, मला हा प्रश्न विचारून चालणार नाही. सर, शाळांमध्ये CCTV बसवण्याबाबतचं दबावाला बळी पडतोय अशा पद्धतीचं वित्त विभागाचं असं हे बघा, महाराष्ट्र हे एक संपन्न राज्य आहे. सातत्याने GSTची सगळ्यात जास्त ग्रोथ ही महाराष्ट्रामध्ये होत असते. त्याच्यामुळे आमची जी काय फायनान्शियल आवश्यकता असते ती लक्षात घेऊनच सगळे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक शिस्तीचं पालन होईल. सर, अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालं त्यावरती जितेंद्र आव्हाडांनी संशय व्यक्त केला, त्यांना फाशी द्या म्हणून सुद्धा मोर्चा काढणारी लोक आहेत. एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही. त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्यावेळेला मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशीच होते. चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही. अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते, त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात आणि अशा हल्ल्यामध्ये जर पोलीस स्वतः जखमी झालेले असले तर त्यांना प्रतिहल्ला करण्याशिवाय इलाज नसतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेलं एक कृती असते आणि ती कृती तशी केली जाते, सर्वत्र केली जाते. ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते. काल जवळपास 5 तास बैठक सुरू होती वर्षा बंगल्यावरती, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची. काय नेमकं बैठकीत नाही, मला आता कसं करणार, विधानसभा निवडणुकीच्या नाही, या गोष्टी आम्हाला सांगितल्या जात नाही. त्या खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. शरद पवार यांनी सांगितले की संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी निवडणुकी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या निवडणूक वातावरणात पवारांचं भाष्य लोकसभा निवडणुकीत वेगळं चित्र आणण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मागील निवडणुकीत चांगलं यश आलंय. बारामतीत मोठ्या मताधिक्याने विजय झालाय. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवण्याचे त्यांनी संकेत दिले. इंदापूर भागातील चर्चेचे वातावरण संभाव्य बदलाची शक्यता दिसते. निवडणुकीच्या तारखा 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान असू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. दिवस मोठा अडचणीचा. सकाळी दिवसाच्या उत्सवाच्या नंतर कोणत्याही गावी गेला, नगरला होतो, लालसेला होतो, कर्जतला होतो, त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो, त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो, त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला, रत्नागिरीला होतो. कुठेही गेले की सकाळी हजारो संख्येने कार्यकर्ते धावतात, लोक धावतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही, त्यांचा तो अधिकार आहे. कुणाला संधी द्यावी, कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. असे ठिकठिकाणी लोक आपले मतं मांडतात. लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे आणि काय वाटेल ते कसं करायला लागले तर या निवडणुका 100% जिंकायचा
हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता उमेदवारांची संख्या वाढते, शेवटी काय करायचं कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी, हे 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन राहणार आहेत. त्या 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाटे, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत. आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला. त्यांनी एक आणखी कमिटी त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंच असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसमोर ते घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीच्या पुढे येईल आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या मदतीची शिफारस करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे. त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार. तो माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदान याची तारीख ठरवायची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटीने त्यांची बैठक आज 30 आहे, उद्या सगळं 3 दिवस आहे. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानते आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हा 3 पक्षाचा निर्णय झाला. आता फक्त शिल्लक आहे आपल्या पक्षात काय करायचं आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. त्याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असेल की ज्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या साठी असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला. ते चुकीचं असल्याचं वाटतं आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कविची पुढं मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. औषध जिल्ह्यामध्ये यावेळी उमेदवारांची संख्या फार आहे. का एकूण संख्या माझी त्याच्या खोलवर जायची गरज नाही तुम्हाला माहिती आणि त्यामुळे आता संख्या वाढली त्याचा परिणाम 2 झाले. एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला
माझ्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा चांगला त्याला कळतं बोलणं सर्व आहे त्याला कळतं असं महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या मध्ये काल कधी हिचं होतं आज हिचं काय काही लफड्या आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे आणि ती चर्चा इंद्रफुलात सुद्धा आहे असं मला दिसतं त्यामुळे ही लफड्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. इंदापूर तालुक्यातील निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी, आप्पासाहेब जगदाळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. इंदापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंदबाग दाखल झाले होते. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पदाधिकारी यांची संवाद साधलाय. इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा चालू असताना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. आम्ही सर्वांनी हा विषय महिनाभर टाळला की जेणेकरून काय असेल तर आम्ही तर ह्याच्या पक्षाच्या एका मीटिंगमध्ये घ्यायचा असेल तर त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी घ्या असं मी त्यावेळी सूचित केलं होतं. मारुद्र पाटील बी त्या ठिकाणी होते. परंतु ह्या गोंधळामुळं तालुक्यामध्ये वातावरण आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे वातावरण एक वेगळ्या प्रकारे दूषित व्हायला लागलं आणि अशा वेळेस मग आम्ही काल मला मानेदादांचा फोन आला. महारुद्र पाटील आम्ही तिथे बसलेले होतो, भैया होते, सगळे होते की बाबा असा जर मॅसेज कार्यकर्त्यामध्ये जायला लागला तर कार्यकर्ते विचलित होतील आणि त्या कारणानं मग आम्ही काल सगळेजण बसलो. परत नंतर आमच्या सगळं जे तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील असतील, अमोल बिशे असतील, महारुद्र पाटील असतील, प्रवीण भैया असतील, मानेदादा असतील आणि सागर मिसाळ असतील, तीर्थ पाटील असतील, छायाताई पडसळकर असतील, आमच्या अमोल मुळे असतील, हे अशी सर्व कार्यकर्ते आम्ही तुमचा समाज सय्यद असतील ही सर्व आम्ही बसलो आणि असं ठरवलं की बाबा आपण एकदा साहेबांची वेळ घेऊया. कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी चलबिचल चालली ती साहेबांपाशी गेल्यानंतर थांबेल आणि आम्ही कार्यकर्त्याला विनंती केली की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी म्हणजे घोषणा द्यायच्या नाही, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मागणी करायची नाही. साहेब म्हणतील तेच ठीक आणि लोकांचं मत असं आहे आजी बी नको माझी बी नको, आता आम्हाला पाहिजे नवीन बाजी, असं लोकांचं बॅनर या तालुक्यामध्ये लागलेलं आहे. मग अशी परिस्थिती काय ते तर आम्ही कोणी लावायला लावलेलं नाहीत आणि मग ह्या लोकांची जर भावना ही अशी असेल तर शेवटी कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे, साहेबाचा आदेश हा महत्त्वाचा आहे, ताईंना मतदान केलंय ताईंचा आदेश बी महत्त्वाचा आहे, जयंत पाटलांचा आदेश महत्त्वाचा आहे, हा तर पाळला जाईल. परंतु कार्यकर्ता राहिला तर आम्ही टिकू. म्हणजे अशा परिस्थिती तालुक्यामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, या ठिकाणी सगळ्यांनाच काम केलं, भैया बी अगोदर त्या ठिकाणी होता, काही त्या गोष्टी झाल्या अगोदरच्या, पण त्यानंतर आम्ही सगळे खांद्याला खांदा काम लावून आज करतोय आणि तालुक्यामध्ये वातावरण असं आहे की सांगतो जर उद्या साहेबांनी जर उमेदवारी आमच्यापैकी कोणालाही दिली तर चांगल्या प्रकारे उमेदवार त्या ठिकाणी 100% निवडवली, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही आहे. जर इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला जर निष्ठावंताला जर उमेदवारी नाही मिळाली तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? अहो त्यांची भूमिका अजून जर का तर तोपर्यंतच आमची भूमिका आम्ही काय सांगणार आहे. शेवटी लोकांना नेत्यांचं आमच्यासंग बोलणं झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू ना. म्हणजे आज भूमिका कशी आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने घ्यावा अशी मागणी. एक मिनिट ऐका, हा प्रश्न माझा नाही. मी प्रामाणिकपणे आणि बोलण्याला शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे.
पण जे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला, हा कार्यकर्ता जर उद्या काय म्हणला तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही पत्रकार म्हणून सांगा की आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काय केलं पाहिजे. शेवटी काही लोकांना दम दिले गेले. आम्ही दोघं जण आहे तर दोघं जण बघून घेऊ अशा प्रकारचे दम दिले. तिथं कार्यकर्ते आहेत का नाही असं सांगा तुम्ही. असे दम दिले असेल तर तो कार्यकर्ता म्हणाल त्यावेळेस तुम्हाला दम दिला त्यावेळेस आम्ही त्यांना मला घाबरलो नाही आणि आज तुम्ही आमच्यासाठी मागं सरताय. तर ह्या गोष्टी सुद्धा नाही झाल्या पाहिजे. त्या तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही तुमच्या भावना पवार साहेबांच्या समोर व्यक्त केल्यानंतर इथून पुढच्या कालावधीमध्ये इंदापूर विधानसभेसाठी निष्ठावंतांना संधी मिळेल का किंवा पवार साहेब देतील? माझा विश्वास, माझा 2014 2019ला मला अनेकांनी शब्द दिले तरी पण मी कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. 2014च्या अगोदर या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हीच लढा म्हणून, परंतु त्यावेळेस सुद्धा मी त्यांचंच काम त्या ठिकाणी केलेलं ह्या तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी माहीत आहे. मी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे एक कार्यकर्ता आहे. मी कधी अशा प्रकारे मी काम केलं नाही की जेणेकरून या तालुक्यामधला सगळा समाज हा आपल्याबरोबर असला पाहिजे, आपण सगळ्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. हे तुम्हाला मी माहीत आहे. मी अशा प्रकारे आतापर्यंत काम करतोय. जिल्हा बँकेवरती 20-25 वर्ष काम करतोय. कुठल्याही एका कार्यकर्त्यानं सांगावं की माझं कुठं अडवणूक झाली म्हणून. आणि म्हणून आमची अशी या ठिकाणी विनंती राहील की शेवटी तालुक्याचा लोकांचा कल हा तुतारीकडे आहे आणि पवार साहेबाकडे आहे आणि म्हणून लोक आज अनेक जण याला या ठिकाणी तयार आहेत. परंतु भविष्याचा विचार केला ही लोक आज येतील आणि उद्या जातील अशी परिस्थिती असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांचं मत आणि साहेबांचा विचार हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या होत्या, त्यांचा निर्णय चुकला असं बाळासाहेब थोरात म्हणाले. भारतीय जनता पार्टीची कृती दुर्दैवाने ही लोकशाहीच्या हिताची नाही. ऑपरेशन लोटस पैसा द्यायचे आणि आमदार फोडायचे, भ्रष्टाचारातून पैसा मिळवणं आणि त्याच पैशांचा वापर राजकारणासाठी भाजप करत असतो. हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमधून दिल्या होत्या, त्यांचा निर्णय चुकला का अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जागा वाटपामध्ये कोण निवडून येईल त्याचा विचार करून जागा वाटप करणार आहोत. महाविकास आघाडीला 180 जागा मिळतील. मागील वेळेस देवेंद्र फडणवीसांना मी म्हटलं होतं की आरशात पहा तुम्ही विरोधी पक्ष नेता दिसताय, परंतु आता अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष नेता कोण. मध्ये येत आहेत राज्यातल्या जाणार आहे का? आज चांगला योग आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुशील कुमारजींचा वाढदिवस त्यांचा सत्कार होतो आहे आणि स्वतः विजयदादा आहे. हे सगळे एकत्र येणं हा एक अत्यंत चांगला योग आहे. महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगला योग आहे. विधानसभेचं रणशी वेगळं फुकण्याची आवश्यकता आहे. विधानसभा आता सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण काम करतो आहोत आणि चांगलं यश मिळवणार आहोत. सर, मराठा आरक्षणचा प्रश्न अजून धुमसतच आहे. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावरती नाही, या बाबतीत वेळोवेळी आमचे मतं आम्ही मांडलेले आहेत. आहे की मराठा समाजातल्या तरुणांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही तो निर्णय घेतला होता. आम्ही आरक्षणसुद्धा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये दिलं होतं आणि खरं म्हणजे ते नंतर आमची सत्ता गेली आणि न्यायालयात ज्या पद्धतीनं बाजू मांडली जायला पाहिजे ती मांडली गेली नाही. आम्ही तर 16% आरक्षण दिलेलं होतं. अडचण नव्हती ती आणि आजही देणं शक्य आहे. कायदेशीर व्यवस्थित पूर्तता करून ते मिळालं पाहिजे. जी मागणी करतायत ती योग्य आहे का यावरती सगळं नाही. यावा शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळणं, त्यांना तरुणांना संधी मिळणं हे महत्त्वाचं आहे. कोणत्याही पद्धतीनं ती मिळाली पाहिजे. शिंदे गट आणि अजित पवारांनी मागणी केलेली की एका टप्प्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका घ्याव्यात. काय काँग्रेसची काय भूमिका असणार? नाही, खरं आहे की सतत चाललेल्या निवडणुका ह्या भरपूर राजकारणातही त्रासदायक होऊन जात असतात. कल्पना करणं एका टप्प्यामध्ये इलेक्शन ही सोपं वाटलंच असतं, चांगली कल्पना, तरी प्रत्यक्षात आणणं अवघड आम्हाला वाटत असतं. म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन म्हटलं जातं
परंतु ते होत नाही असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण आता असं संधी होती यावेळेस की महाराष्ट्रातल्या निवडणुका हरियाणाबरोबर घेणं. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणता, परंतु जेव्हा कृती करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्ही 1 महिन्याची संधी ही सरकारी खर्चानं प्रचाराकरता दिली. म्हणजे तुमचं बोलणं आणि कृती याच्यात खूप मोठा फरक आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि सुप्त संघर्ष आपल्याकडे नाना पटोलेंमध्ये दिसतोय. अनेक समर्थक आपलं नाव घेतात नाना पटोले. नाही असं आहे की कार्यकर्ते नाव घेत असतात. कार्यकर्त्यांचं काय उत्साह असतो, भावनिक असतात, नाव घेतात, पण त्याचा काही तसा संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला प्रथम यश मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचं बहुमत असलं पाहिजे आणि बहुमतही चांगलं ताकदवान असलं पाहिजे, मोठी संख्या असली पाहिजे. आणि मला खात्री आहे की आम्ही व्यवस्थित पद्धतीनं पुढं गेलो तर 180पेक्षा जादा जागा मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये. तसं वातावरण आघाडीकरता आहे. एकदा होऊ द्या ना, एकदा चांगलं बहुमत झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा एकत्र बसून निर्णय करता येईल. अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खोदला खड्डा. अक्षय शिंदेचा अंत्यविधीसाठी खड्डा खोदल्याची स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची माहिती आहे. चौधरी साहेब काय नेमकं म्हणणं आहे आपलं? नाही, आपल्या सर्वांना माहिती, काही दिवसापूर्वी ज्या नराधमांनी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करण्याला विरोध करतात. कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात. आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो. आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही. एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा करला, काय नेमकी माहिती आहे, कोणी खड्डा काय? नाही, मी पण आत्ताच आलो, मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा विषय इथे होतोय. त्याची माहिती मिळाल्या मी आपल्या इथे आलो. इथे बघितलंय खड्डा खोदलेला आहे. तो खड्डा कोणी खोदला, का खोदला, कशासाठी खोदला याची माहिती घेतोय. पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार. कोर्टाने सांगितलेलं आहे, पोलिसांच्या सांगण्यावरून हा खड्डा इथं खोदण्यात आलेला आहे. पोलिसांनी कोणी सांगितलं, काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू. सरकारमध्ये तुम्ही आहात, उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय, हे कितपत योग्य वाटतंय? सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते. बदलापूरची लोक, बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत, त्यांनी त्याचा विरोध केला. तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे. उल्हासनगरमध्ये तो राहत नाही. त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे. अशा नराधमाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे. मात्र बदलापूरमध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या अडचणी येतात सरकारला. बदलापूरमध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही, पण तिथल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय. आमदार संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद संपन्न. आमदार संजय शिरसाट आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, संजय शिरसाट यांनी आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्यांच्या राजकीय उन्नतीमुळे काहींना अस्वस्थता निर्माण होती, त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय. शिरसाट यांनी हे प्रकरण पुन्हा आणण्याची तयारी दर्शवली आहे. शिरसाट यांच्या मते शिवसेनेतील काही लोक मोठ्या होणाऱ्या नेत्यांना विरोध करतात, त्यामुळे नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांना पक्ष सोडावा लागला. दसरा मेळाव्याबाबत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. संजय राऊत यांच्या महापुरुषाच्या पुतळ्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं. शिरसाट यांनी रोहित पवार यांच्या सर्वेक्षणामध्ये ढुंकून न पाहण्याची सूचना केली आहे. जरांगे पाटील यांच्याबाबत अमित शहा यांच्या विधानाने समर्थन आंदोलन व्यवस्थित हाताळले गेले असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. मुळामध्ये मी काल जे काही बोललो ते हे बोललो की आनंद दिघे साहेबांचा डिस्चार्ज होत असताना काही काळ, काही तास, 2 तासांचा डिस्चार्ज होताना किंवा घेत असताना त्यापूर्वी त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू कसा झाला
आणि माझी शंका जी होती किंवा त्या ठाणेकरांची जी शंका आहे, तिथलच्या असलेल्या शिवसैनिकांची जी शंका आहे, त्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी ती लिंक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, दिघे साहेबांवर माननीय शिवसेना प्रमुखाचं आतोनात प्रेम होतं. मी काही गोष्टीला साक्षी आहे. मातोश्रीवर आम्ही संभाजीनगरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मातोश्रीवर जायचो. त्यावेळेला आनंद दिघे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखाचा संवाद आम्ही पाहिलेला आहे. दिघे साहेब ज्यांच्या डोळ्यामध्ये आग होते, ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापायला लागायचा, त्या दिघे साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं नाही. नेहमी खाली मान नम्रतेने, इवन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न दिघे साहेबांनी केला नाही. हा आदर दिघे साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो त्या हयात त्यांनी जपलाही होता. मग काय झालं, दिघे साहेबांकडे दिघे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, आमदारकीची निवडणूक असो, खासदारकीची निवडणूक असो, यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी आहे ना ती फायनल म्हणून ते द्यायचे. हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा दिघे साहेबांवर होता. मग याचीच काहीतरी खुन्नस की दिघे साहेबाचं वर्चस्व वाढतंय, दिघे साहेब किंग होत आहेत, दिघे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे. मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते. सर्वांना आठवत असेल, ठाण्यामध्ये एका नगरसेवकांनी गद्दारी केली. खोपकर प्रकरण हे सर्वांच्या लक्षात आहे. सर्व नगरसेवकाला घेऊन ते शिवसेना प्रमुखाकडे जाऊन राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता, सर्व नगरसेवकांचा. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच वीर सावरकर सभागृहात दादरच्या समोर जे महापौर बंगल्याच्या बाजूला आहे त्यामध्ये महाराष्ट्र व्यापी पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. आणि त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी गद्दारी करायला लावली होती तो नेता अनुपस्थित होता आणि दिघे साहेब त्याला शोधत होते. त्याच्याबरोबर भांडूपचा आपला थापा सुद्धा बरोबर होता. दिघे साहेब खाली स्टेजच्या खालीच होते. तो नेता अनेक महिने ना ठाण्यात दिसला ना महाराष्ट्रात होता. हे त्यापासून झालेला जो घटनाक्रम आहे. मग आणखीन चाल खेळायला सुरुवात केली. दिघे साहेबांना धुळ्याचा संपर्क प्रमुख करायचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही. ते म्हणले मी जाणार नाही. ठाण्यातले सर्व शिवसैनिक चिडले होते आणि त्या चिडल्यानंतर त्याची बातमी जेव्हा शिवसेना प्रमुखाला कळाली, शिवसेना प्रमुखाने सांगितलं धुळ्याला जायचं नाही, तू ठाणा सांभाळ. हे ते शिवसेना प्रमुखाचं ना आनंद दिघे साहेबांचं नातं होतं.